भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गंभीर तक्रार केली होती। अमरावती आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयातनं मोठ्या प्रमाणावरती बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव आणि अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी या तहसील कार्यालयातनं हजारो बनावट जन्मदाखले दिलेत असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता। आणि या प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यासाठी किरीट सोमय्या आज अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजीमध्ये दाखल झालेत। ते तहसील कार्यालयांना भेटी देणार आहेत आणि यानंतर ते दुपारी 4 वाजता अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचीही या प्रकरणी भेट घेणार आहेत। तर किरीट सोमय्या यांनी हा बनावट जन्मदाखल्यांचा मुद्दा गेले काही दिवस सातत्याने उचलून धरलेला आहे। आपले प्रतिनिधी उमेश अलोणे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना या संदर्भामध्ये आणखीन प्रश्न विचारूया। तर उमेश, किरीट सोमय्या आज अंजनगाव सुरजीमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा जो मुद्दा आहे बनावट जन्मदाखल्यांचा आणि रोहिंग्या आणि बांगलादेशी यांना अशा पद्धतीचे दाखले देण्याचा ते गेले काही दिवस सातत्याने त्यांनी लावून धरलेला आहे। तर आज नक्की कशा पद्धतीने ते या बाबतीमध्ये कुठल्या पद्धतीची मागणी करायला आलेले आहेत, कशा पद्धतीने ते संपर्क साधणार आहेत, संवाद साधणार आहेत? पूर्वी किरीट सोमय्यांचं अंजनगाव सुरजीमध्ये आगमन झालेलं आहे आणि तब्बल 1-2 नव्हे तर 1100 लोकांना म्हणजे बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या मुस्लिमांना इथून बनावट जन्मदाखले देण्याचा जो आरोप आहे तो त्यांनी केला होता। आणि आता थोड्याच वेळात माजी खासदार किरीट सोमय्या हे अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाला भेट देणार आहेत। पुष्पा सोळंके जे आहेत तहसीलदार त्यांची भेट घेणार। आपण स्वतः खासदार किरीट सोमय्या जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। नेमकं काय भूमिका त्यांची या संदर्भात आहेत, काय मुद्दे घेऊन ते इथे आलेले आहेत, आपण स्वतः माजी खासदार किरीट सोमय्यांना भेटूयात। पूर्वी हा मुद्दा जो आहे अतिशय गंभीर असा मुद्दा आहे। मालेगावमध्ये आणि अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजीमध्ये असे प्रकार उघडकीस आले होते आणि त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली होती। आणि मालेगावला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या आज अंजनगाव सुरजीमध्ये दाखल झाले आहे। इथून ते अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाला भेट दिल्यानंतर अमरावतीच्या तहसील कार्यालयाला भेट देणार आहे आणि त्यानंतर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेणार आहेत। त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करतील। मात्र अतिशय गंभीर असा आरोप आहे, राज्यात सध्या रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी नागरिकांनी जे अवैधपणे जे महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत त्यांचा मुद्दा ऐरणीवर आल्याने त्या संदर्भात किरीट सोमय्या आज अमरावती जिल्ह्यात आलेले आहेत। किरीट सोमय्या आपल्याशी बोलणार आहेत की नेमकं हा मुद्दा त्यांनी का समोर घेतला आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने हा प्रश्न जो आहे तो किती महत्त्वाचा आहे। मालेगावमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचाराच्या दरम्यान वोट जिहाद फंडिंग घोटाळा उघडकीस आणला होता। आता तो घोटाळ्यात हे बाहेर आलं की 2200 कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांच्या खात्यात आले आणि त्यातनं 379 कोटी रुपया अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी म्हणजे फंडामेंटलिस्टिक मुस्लिम संस्था, टेरर रिलेटेड संस्था, वोट जिहाद या कामासाठी वापरण्यात आला आणि त्यातला काही पैसा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आता जन्माचा दाखलासाठी असं तपासात बाहेर आलं। मालेगावमध्ये मला आणखीन त्यावेळी गोष्ट लक्षात आली आणि त्याचा मग पाठपुरावा केला की मालेगावमध्ये शेवटच्या 4 महिन्यात 2024चा 900 लोकांना जन्माचा दाखले देण्यात आले आणि या 900 पैकी 99% मुस्लिम। त्याची मग चिरपाड केल्यावर लक्षात आले की खूप मोठं षडयंत्र आहे। वर्तमानपत्रात जाहिराती द्यावे लागतात, त्या जाहिरातीमुळे अंजनगावचा एका कार्यकर्त्याने ही गोष्ट आमच्या लक्षात 10 दिवसापूर्वी आणून दिली आणि त्यात मग आपण पाहिलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अंजनगाव 1,60,000 तहसील, 60,000 ची नगरपालिका, त्यात 20,000 मुस्लिम आणि 14चे अर्ज आले आहे। याची आता चिरफाड होणार। सर, यात नेमकं किती बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम असले होते? आता यासाठी इथेही SIT स्थापन झाली आहे, मालेगावला पण झाली आहेत। पण मी प्रत्येक ठिकाणी बघतो की ह्यापैकी मृत्यूचे दाखले वेगळे करा, घरी ज्यांचा मृत्यू झाली ह्यातच पण
जन्माचे दाखले ते अर्ज बघितले तर 98% बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहेत. भिवंडीत 500, मालेगाव मध्ये 1100, हा एवढा अंजनगाव मध्ये 1400 अर्ज आलेत. आणि या सगळ्यांचा जन्म ते म्हणतात अंजनगाव मध्ये जात आहेत. आणि केव्हा हे सगळे 1991चा आधी जन्मलेले, म्हणजेच फ्रॉड आहे. तहसीलदार म्हणतायत की नियमाबाहेर कुठले काम केले तुमच्या सरकारमध्ये प्रशासन. भाऊ आपण पत्रकार आहात. तहसीलदार म्हटल्यानंतर एसआयटी स्थापन जिल्हाधिकाऱ्यांनी केली ना, अजून एसआयटीचं कामच सुरू झालं नाही. तर ज्यांनी घोटाळा केला असेल त्याच स्टेटमेंट देणार. इग्नोर इट. नाही सर, म्हणजे आपले जे गुप्तचर यंत्रणा वगैरे त्यांचं अपयश असावं असं मला वाटतं. जर फ्रॉड असते तुमच्या घरात की माझ्या घरात चोरी झाली तर आपली सुरक्षितता हे बरोबर नाही आहे हे म्हणणं चुकीचं आहे. फ्रॉड फोर्जरी लगेचच लक्षात आणली ना, कारण की हा सगळे 2024 मध्ये निवडणूक आचारसंहिताचा काळाचा दुरुपयोग केला आणि खूप लवकर हे फडणवीस सरकार म्हणजे किरीट सोमय्यांनी उघडली की आणलं, पण मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे म्हणून लवकरात लवकर हे तर आम्हाला फायदा झाला. आम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना की एवढ्या लोकांकडे जन्माचे दाखले नाही, तपास करा मध्ये जन्म कुठे झाला होता. आता त्याने आपल्याला फायदा करून दिला. शेवटचा प्रश्न विचारतो, निवडणुकीचा जरी हे बाकीचा हा मुद्दा बाजूला ठेवला तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा फार महत्वाचा मुद्दा आहे. स्वाभाविक आहे. इथला जिल्हाधिकारी आणि तहसीलदारचा आम्ही हिशोब नंतर घेऊ. पहिले ते 1400 अर्ज आल्या ना, प्रत्येकाची चौकशी होणार. तुझा जन्म केव्हा झाला, मग तुझा आईचा कुठे झाला, वडिलांचा कुठे झाला, भावाचा कुठे झाला. आणि आतापर्यंत काय 60 वर्षाचा माणूस, 40 वर्षाचा माणूस, परिवारातले 4 लोक, मग आतापर्यंत म्हणजे हे सगळे बांगलादेशी रोहिंग्यांना बसमध्ये भरून आम्ही बांगलादेश पाठवणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.